राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी केली जात असताना आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाहुळ यांनी विरोध केल्यानंतर विजय वाहुळ यांच्यावर गुन्हा दाखल केला असता छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकरी संघटनांनी गुन्हा रद्द करत आरएसएसवर कारवाईची मागणी आता केली आहे। तुमच्या आरएसएसचा एजेंडा काय? मागं उभा राहा नीट। अजेंडा काहीच नाही। सरळ साईडला हो, इकडे साईडला हो। अजेंडा काय तुमचा? धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुमचा? एकत्र यावं, काही देश एकत्र यावं नाही, त्या तुमच्या पॉलिसीज ना सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या, कळलं का? जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर 2 मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला। थांबा 2 मिनिट। हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेत। आता त्यांचं शताब्दी वर्ष असल्या कारणानं त्यांनी एक नवीन टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे की ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जायचं, त्या ठिकाणी जे तरुण शिकतात त्यांना या धार्मिक अजेंड्यामध्ये अडकवायचं। आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अतिशय सौम्य भाषेत त्या ठिकाणी समजून सांगितलं होतं की शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलाही धर्म असू द्या, त्या धर्माचा अजेंडा त्यांनी तो रेटू नये। त्यांना या माध्यमातून एवढीच विनंती या माध्यमातून अशी राहील आणि ती कॅम्पेनिंग राहील आमची की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे धार्मिक अजेंडे रेटण्याचा प्रयत्न कुणीही करेल त्याला रोखण्याचं काम संविधानवाद्यांनी, आंबेडकरवाद्यांनी सर्वांनी करायला पाहिजे, असं या माध्यमातून आम्ही आवाहन करणार। मग सोशल मीडियाचा माध्यमाचा वापर करून आम्ही देखील आमची जी काही चांगली मागणी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता रेटणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।